महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील घोटाळ्याची SIT चौकशी, 30 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश. जनआरोग्य योजनेतील गैरव्यवहारावर सरकारचा दणका, दोषींवर FIR, पाचपट वसुलीचा इशारा. महात्मा फुले योजनेतील घोटाळ्याची SIT चौकशी. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील कथित गैरव्यवहार प्रकरणात सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक अर्थात SITची स्थापना करण्यात आली. 30 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. सायबर क्राईम, फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून तपास सुरू असून दोषींना कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील कथित घोटाळ्या प्रकरणी राज्य सरकारने कठोर पावले उचलली आहेत. प्राथमिक तपासात या प्रकरणात नियोजनबद्ध पद्धतीने गैरव्यवहार झाल्याचे संकेत मिळाल्याची माहिती देण्यात आलेली आहे. या प्रकरणावर विधानसभेत लोकप्रतिनिधींनी लक्षवेधी सूचना मांडल्यानंतर सभागृहाच्या शेवटच्या दिवशी उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीला पोलीस महासंचालकांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सखोल तपासासाठी विशेष पथक अर्थात SIT गठीत करण्यात आली असून 30 दिवसांच्या आत तपास पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान मयत व्यक्तींच्या नावावर खोटे क्लेम दाखल करणाऱ्यांविरुद्ध FIR नोंदवण्यात आले आहेत. शासनाकडे उपलब्ध असलेला डेटा सायबर क्राईम आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने तपासला जात असून आवश्यक माहितीही पुनर्प्राप्त करण्यात आली आहे. या गैरव्यवहाराचे पुरावे संबंधित सॉफ्टवेअरमध्ये उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले असून तपासासाठी अनुभवी आणि सक्षम अधिकाऱ्यांचा SITमध्ये समावेश करण्यात आला आहे. या प्रकरणातील धागेदोरे कोणत्याही अधिकारी, कर्मचारी किंवा संबंधित व्यक्तींपर्यंत पोहोचले तरी कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. तसेच दोषी आढळणाऱ्यांकडून गैरव्यवहाराची 5पट रक्कम वसूल करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचंही सरकारने स्पष्ट केलेलं आहे. ही बरोबर झाली. त्याच्या ज्या दिवशी इन्व्हेस्टिगेशन करायला आमची स्टेट हेल्थ ॲश्युरन्स सोसायटीचे अधिकारी, राज्य आरोग्य अभियान सोसायटीचे अधिकारी इथे आले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी हा प्रयत्न झालेला आहे. हा म्हणजे भयानक प्रयत्न आता नाही, आता चालू आहे. सर इतकं पूर्ण राज्यातल्या याबद्दल अशा प्रकारचे घोटाळा आणि असं म्हटलंही जातं की अनेक ठिकाणी ऑफिसरने असे घोटाळे केले. तर आपण पूर्ण राज्यामध्ये याचा पूर्ण तपास करणार आहोत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा त्यामध्ये सहभाग असल्यामुळे बेसिक केंद्रबिंदू आणि मोठं इथं नाशिकमध्येच आहे. कारण तशा पद्धतीच्या ज्या घटना आहेत अशा इतर ठिकाणी त्या गंभीर पुढे आढळलेल्या नाहीत आणि आमचं लक्ष आहे अशा पद्धतीचं काय असेल का. परंतु एखाद्या ठिकाणी संघटितपणे जर तुम्ही केला आहे आणि एखाद्या नाशिक जिल्ह्याची सुरुवात आहे. सर इतकं मोठं प्रकरण आहे तर 30 दिवसात याची चौकशी होईल का? आणि दुसरा महत्वाचा प्रश्न, का ही चौकशी पारदर्शक होईल का? तुमचं लक्ष आहे ना? हो. मग आता पारदर्शक होणारच ना काय विषय. मला एक पण की 30 दिवसात त्याचं काय हा सायबर फ्रॉड नाहीये की अननोन व्यक्तीनं एखादा OTP घेऊन तुमचे पैसे गेले अकाउंट. माझं स्पष्ट मत आहे. क्रिमिनल ऍक्टिव्हिटी याचे पुरावे ऑलरेडी सॉफ्टवेअर मध्ये आहेत. त्यामुळे व्हेरीफाय करायला समितीच्या यांना गेडाम साहेबासारखा एक माणूस समितीचा अध्यक्ष आहे. त्यामुळं त्यांची इंटिग्रिटी आहे सगळ्या गोष्टी आणि त्याच्यावरती तज्ञ 2 सेक्रेटरी पण आहेत. माहिती होतं त्यांचे पण सेक्रेटरी, ते पूर्व पब्लिक हेल्थचे पण सेक्रेटरी होते आणि आमच्या डिपार्टमेंटचे पण सेक्रेटरी आहेत. त्यामुळं ही लोक आहेत आणि पोलिसांचा देखील त्याच्यामध्ये समावेश आहे. मला असं कळतं की पोलीस सोडत नाही तुम्हाला कशा पद्धतीनं चालायचं. म्हणजे काही एक सदस्यीय समिती नाही त्यामध्ये. तुमच्या मनातले प्रश्न ते जाऊन घेऊ शकतो. त्याच्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने करायचं हे एवढं सोपं नाही. माननीय प्रधानमंत्री महोदयांची महत्वाची प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आहे. मी केंद्रामध्ये काम केलंय, याची सिव्हिरिटी मला त्याच वेळेस कळाली. आयुष्यमान योजना ही माननीय प्रधानमंत्र्यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळे इथं नसेल तर तिथून सध्या याच्यावरती वाट आहे. त्यामुळं कोणाच्या मनामध्ये हे असेल तर ते एवढं सोपं नाही आणि लोकांना ऍक्सेस खूप माहिती, कुठं मेल करायचे, कुठं काय करायचे. मला 150 ते 200 मला फोन आली का याच्यापूर्वी. त्यामुळं लोक अलर्ट मोडवरती आणि हा तपास शेवटपर्यंत कधीच जाणार मला वाटतं. त्याच्यात ते असे नाही की साईटवरती जाऊन पुरावे गोळा करण्याची परिस्थिती नाही. मय झाले लोक ऑलरेडी आयडेंटिफाय झाले, त्याचा टाकला. आता उर्वरित जे आहे तर त्यामध्ये जे काही सॉफ्टवेअर मध्ये असतील त्यामुळे तज्ञ लोकांचा, सायबरच्या लोकांचा पण त्याच्यामध्ये समावेश आहे. UOWच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या प्रत्येक मंडळी मोठ्या पद्धतीने काम करेल. आमचे CS साहेबांनी ऑलरेडी क्रमांकाचा खूप चांगला अहवाल केला. या अहवालाच्या आधारावरती आम्ही FIR करू शकलो.
त्यामुळं पहिल्यांदा त्यांनाच हे केले होते, नियुक्ती केलं होतं, प्रायमा फेसी करायचं असते. मग त्याचा जो मोठ्या प्रमाणामध्ये हे दिसल्याच्या नंतर यासाठी काही चांगला आवाज दिला त्यांनी पण केलं. खासगी रुग्णालय अधिक प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी दुसरा कोणता प्रोग्राम हाच प्रोग्राम आहे, त्याच्यामुळे ते सगळं झालं. टीव्ही 2.0 आहे ना, त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा समावेश आहे. त्यामध्ये चुकीची ऍक्टिव्हिटी सहन केली जात नाही. एक रिपोर्ट सारखा मॅच झाला तरी होत नाही. आता एक बरेच नाशिक स्टार न्यूज प्रतिनिधी मोहसिन पठाण, नाशिक.